बुलढाणा जिल्ह्यातील गायरान आणि वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांना मालकी हक्काचे कायम पट्टे देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी बुलढाण्यात भूमी हक्क परिषदेतर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील गायरान व वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांना मालकी हक्काचे कायम पट्टे देण्यात यावे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2024च्या हिवाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेची अंमलबजावणी केली जावी। या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी भूमी हक्क परिषदेत संस्थापक अध्यक्ष के.जी. शहा यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये आम्ही रिट पिटिशन दाखल केली होती माननीय उच्च न्यायालयामध्ये। त्याचाही निर्णय आमच्या बाजूने त्या ठिकाणी लागलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये अनेक गावामध्ये मग ते एसडीओ असतील, तलाठी असतील, मंडळाधिकारी असतील की त्या संबंधित जमिनीवर अतिक्रमणच नाही आहे अशा प्रकारचे अहवाल देऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री सौर ऊर्जेच्या त्या योजनेसाठी आमच्या बांधवांच्या जमिनी त्या ठिकाणी बळकवण्याचं काम हे प्रशासन करत आहे। त्या संदर्भामध्ये चिखली तालुक्यातील अनेक गावामध्ये असे प्रकार घडले, सिंदखेड राजा तालुक्यामध्ये असे प्रकार घडले। त्याच्या विरोधामध्ये माननीय आयुक्त महसूल अमरावती यांनी सुद्धा स्थगिती दिलेली आहे। अशा आमच्या 11 मागण्यांच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत।